नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपण गणित या विषयाची नवी बॅच या ठिकाणी सुरू करत आहोत आणि मी तुम्हाला अशी खात्री देतो की या ठिकाणी तुम्ही समजा तुम्हाला 1-2 जरी येत नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भयंकर भीती वाटते, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुद्धा येत नसेल आणि निव्वळ गणित या विषयामुळे जर समजा तुमचा स्कोर कमी होत असेल किंवा तुमचे काय सांगा मार्क्स तुम्हाला कमी मिळत असेल तर त्यांनी एकदा अवश्य भेट द्या। चला आपण सुरुवातीपासून म्हणजे जे आपण काय सांगा अत्यंत बेसिक म्हणजे तुम्ही कल्पनाही केली नसेल एवढ्या बेसिक पासून आपण काय सांगा गणिताला सुरुवात करू। ठीक आहे, मग ह्या ठिकाणी आपण काय बघणार आहोत तर इथे लक्ष द्या। ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत सुरुवातीला नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर। आता पहा या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, नैसर्गिक संख्या म्हणजे काय। निसर्गामध्ये मी तुमच्याकडे एखादी वस्तू समजा मोजण्यासाठी दिली, पहा डोकं लावा तिथं, त्या ठिकाणी एखादी वस्तू तुम्हाला मोजण्यासाठी दिली तर तुम्ही मोजताना कुठून सुरुवात करता ते सांगा। 1 पासून, सिंपल आहे। मग आता पहा तुम्हाला सांगतो इथे पहिलं स्टेटमेंट तुम्ही बरोबर दिलं का लक्षात घ्या। नैसर्गिक संख्या पहा ज्या संख्यांची सुरुवात कुठून होते सांगा 1 पासून होते। हे पहा ज्या संख्यांची सुरुवात कुठून होते 1 पासून होते त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्यांचा उपयोग होतो त्यांना काय सांगा नैसर्गिक संख्या असे म्हटले जाते। ठीक आहे, मग आता कोणतीही वस्तू तुमच्या हाती जर समजा मोजण्यासाठी दिली तर तुम्ही शून्यापासून तर सुरुवात नाही करणार, बरोबर आहे। कितीपासून सुरुवात करणार आहे सांगा 1 पासून सुरुवात करणार आहे। म्हणून नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गात खूप साऱ्या गोष्टी आहे। तुम्हाला पेन दिले हातात, पुस्तके दिली, खुर्च्या मोज म्हटलं, अरे बरोबर आहे ना, वह्या मोज म्हटलं, जे काही असेल मोजताना तुम्ही क्वांटिटी कितीपासून सुरुवात करणार आहे 1 पासून सुरुवात करणार आहे। म्हणून एक लक्षात घ्या, पहिलं स्टेटमेंट तुमच्या डोक्यात आलं, नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते 1 पासून होते, हे आपल्या डोक्यात आलं, बरोबर आहे। दुसरी गोष्ट, आता नैसर्गिक संख्या आपण त्यांनाच म्हणायचं, त्यांना म्हणजे कोणाला, ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते। झालं। तुम्हाला आता उद्या कोणी विचारलं सांग रे नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर काय स्टेटमेंट द्यायचं आपण, ज्या संख्यांची सुरुवात कितीपासून होते 1 पासून होते त्यांना काय म्हणायचं नैसर्गिक संख्या असे म्हणतात। ठीक आहे, आता वस्तू मोजण्यासाठी कोणत्या संख्यांचा उपयोग होतो तर कॉमन सेन्स इथे लक्षात घ्या। केव्हाही तुम्ही मोजत असताना केव्हाही तुम्ही जेव्हा केव्हा मोजत असता तेव्हा सुरुवात काय करता सांगा 1 पासूनच करत असता। म्हणून मग लक्षात घ्या की कोणत्याही वस्तू मोजण्यासाठी नैसर्गिक संख्यांचाच वापर होत असतो, नैसर्गिक संख्येचाच वापर होत असतो, हे लक्षात घ्या। म्हणून नैसर्गिक संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात तर ह्या ठिकाणी इथे लक्षात ठेवायचं मोजण्यासाठी यांचा वापर होतो, म्हणून नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असेही म्हटल्या जाते। कोणत्या संख्या सांगा मोज संख्या असेही म्हणतात, मोज संख्या लक्षात घ्या। आता तुम्हाला सांगतो नैसर्गिक संख्या पुढे कशी सरकवायची, सुरुवात तर 1 ने झाली पण पुढे पुढे त्याचा क्रम कसा लावत न्यायचा। सर सुरुवात कितीने झालेली आहे 1 ने, पुढे कसा क्रम लावायचा तर सिंपल आहे, नैसर्गिक संख्या पुढे 1 ने वाढत जातात, म्हणजे 1 + 1 1 + 1 म्हणजे याचा अर्थ दुसरा कसा होतो की पुढची नैसर्गिक संख्या आधीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने मोठी असते सांगा 1 ने मोठी असते। मग आता 1 ने वाढत जर नेतो म्हटलं 1 मध्ये 1 प्लस करा किती सांगा 2, पुन्हा +1 करा 3, पुन्हा +1 करा काय सांगा 4, पुन्हा +1 करा 5, पुन्हा +1 करा किती सांगा 6। तर अशा नैसर्गिक संख्या कितीने वाढत जातात 1 ने वाढत जातात। मग आता 5 पुढे 6 7 8 9 10 1000, अरे बरोबर आहे ना, असं काय सांगा पुढे चालेल। आता सांगा मग इथे 1 होते, सुरुवात केली ती संख्या कोणती ते सांगा, अरे ज्या संख्येपासून सुरुवात केली ती संख्या कोणती सांगा सर्वात लहान। मग हे इथे जर प्रश्न विचारला, एक विचारत नाही फक्त तुमच्या संकल्पना या ठिकाणी स्पष्ट असणं जरुरी आहे, म्हणजे याच्यावरून जे इम्प्लिमेंटेशन साठी एक्झाम्पल दिली जातात तुम्हाला विचारली जातात तर ती उदाहरणं तुम्हाला नक्की सॉल्व करता येणं जरुरी आहे। ठीक आहे, मग आता मला सांगा सर्वात लहान नैसर्गिक संख्या असं म्हटल्याबरोबर उत्तर किती येईल सांगा 1, बरोबर आहे। पण आता तुम्हाला ही गोष्ट मला सोबतच सांगायची आहे की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तुम्हाला सांगता येत नाही। सर असं कसं नाही सांगता येत तर ती अनंत होते, कारण ती कितीही दूर गेली आणि त्याच्यावर आपण कोणतीही संख्या लिहिली, कोणताही एक जर समजा अंक लिहिला तर ते कसं होते मला सांगा ती मोठी होते। समजत आहे मी काय म्हणत आहो। मग इथे लक्षात ठेवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या जिथून सुरुवात केली तीच
स्टार्टिंग पॉइंट किती सांगा 1, समजत आहे. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या असा तुम्हाला विचारल्या गेलं तर त्याचं उत्तर स्पष्टपणे द्यायचं की सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही असं आपण काय म्हणून सांगा उत्तर देऊ. आता पहा, मग आपण सुरुवात 1 पासून केली आणि ह्या कशासाठी वापरतो सांगा, वस्तू मोजण्यासाठी वापरतो. आणि मग मोजताना आपण कोणत्याही पहिल्या वस्तूला व्यक्तीला शून्य नाही म्हणत. अरे बरोबर आहे ना. मी जर म्हटलं वर्गामध्ये किती मुलं आहे सांग रे, तर तुम्ही पहिल्याला असं म्हणता का ह्या शून्य म्हणून, असं म्हणता का नाही. मग आता सांगा, नैसर्गिक संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात आणि नैसर्गिक संख्यांना मोजसंख्या असे म्हणतात. बरोबर आहे, नैसर्गिक संख्यांना मोजसंख्या असे म्हणतात. मग आता मोजसंख्यामध्ये या नैसर्गिक संख्यामध्ये शून्य काउंट होईल का? शून्य काउंट होत नाही, कारण शून्य आपण तिथं काउंटिंग शून्यापासून करतच नाही. समजत आहे मी काय म्हणत आहोत. मग आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला एक प्रत्येक बेसिक समजून घ्या तसं का बरं होते. तर इथे काय म्हणून सांगा, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. का बरं नाही हे समजलं तुम्हाला? कारण त्याचं कारण द्या, शून्यापासून मोजणी सुरू होत नाही, म्हणून शून्य ही नैसर्गिक संख्या नाही असं आपण काय करू उत्तर देऊ. समजत आहे प्रत्येकाला. आता पहा, एक संख्या रेषा असते, ऐका रे, एक संख्या रेषा असते बरोबर आहे. आणि मोजताना तुम्ही कोणालाही असं मोजता का हे -1 -3 आंबे किती आहे रे म्हटलं तर मोजणी मायनस मध्ये करतो का आपण? नाही. ही संख्या रेषा असते. संख्या रेषेवर ह्या ठिकाणी कोण असते? शून्य असते. आणि इकडे सगळे काय सांगा 1 2 3 4 असे नंबर असतात. आणि इकडे कोण सांगा -1 -2 -3. आपण कोणाला नैसर्गिक संख्या नाही म्हटलं? शून्यालाच नाही असं म्हटलेलं आहे. शून्य सुद्धा नाही आणि डावीकडल्या काय सांगा कोणीच नाही. कारण मोजताना आपण जे मोजत असतो ते सगळं क्वांटिटी कशी असते सांगा? धन असते. हे लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला दुसरी गोष्ट परत समजली की शून्य ही कोणती संख्या नाही, नैसर्गिक संख्या नाही आहे. आणि त्याच्यानंतर जेवढ्या काही ऋण संख्या असते, ऋण पूर्णांक संख्या, ऋण संख्या, समजलं मी काय म्हणतात, त्या सुद्धा नैसर्गिक संख्या नाही. बरोबर आहे. मग नैसर्गिक संख्या धन 1 पासून सुरू होईल आणि कुठे सांगा अनंत राहील असं आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर म्हणजे नेमके कोण, तर हे तुम्हाला करेक्ट लक्षात येणं काय सांगा जरुरी आहे. ठीक आहे. चला थोडंसं पुढे जाऊ. नैसर्गिक संख्या या कितीने वाढत जातात? कितीने वाढतात? 1 ने. कारण 1 मध्ये पुढे पुन्हा 1 प्लस केला की 2 मिळतो, पुन्हा 1 प्लस केला की 3 मिळतो, पुन्हा 1 प्लस केला की 4 मिळतो, पुन्हा 1 प्लस केला की 5 मिळतो. बरोबर आहे. 1 ने वाढत जातात. म्हणजे पुढची नैसर्गिक संख्या, उत्तर देत चला, पुढची नैसर्गिक संख्या आधीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने मोठी असते? 1 ने. कोणती जोडी? समजत आहे मी काय म्हणतो? पुढची नैसर्गिक संख्या आधीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने मोठी असते सर? उत्तर काय सांगा? 1 ने मोठी असते. हे लक्षात घ्या. मग कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यामध्ये कितीचा फरक असतो? 1 चा फरक असतो. समजत आहे ना? कारण फरकच कितीचा बनणार आहे? 1 चा फरक असतो असं लक्षात घेऊ. आता पहा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगा कोण राहील सांगा? 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोण रे? 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, याचं उत्तर काय सांगा? सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. ठीक आहे. चला, नैसर्गिक संख्येची सुरुवात कुणापासून होते? 1 पासून होते. हे समजलं. तर हा आहे काय सांगा पहिला प्रकार. कोणता? नैसर्गिक संख्या. काही प्रॉब्लेम म्हणजे जिथपर्यंत आलो इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. यांना म्हणतात नॅचरल नंबर. हे वस्तूंची व्यक्तींची मोजणी करण्यासाठी वापरले जातात असे आपण लक्षात घेऊ. चला आता आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात थोडंसं काय सांगा लक्षात घेत चला. समजा तुम्हाला विचारलं, आता परीक्षेत नाही विचारणार पण आता प्रश्नोत्तराच्या स्वरूपात तुमच्या डोक्यात येणं जरुरी आहे. समजा तुम्हाला विचारल्या जात आहे काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय, उत्तर तुम्ही काय देणार आहे? म्हणजे आज काय शिकलो आपण काय शिकलो हा मुद्दा. बरोबर आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? काय उत्तर राहील आपण? ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. पहा, नैसर्गिक संख्या कितीने वाढत जातात? पुढे काय सांगा? 1 ने वाढत जातात. पुढची संख्या आधीच्या संख्येपेक्षा 1 ने मोठी असते असं आपण काय करू सांगा लक्षात घेऊ. आणि इथेच काय म्हणून सांगा हे लक्षात ठेवा की 2 क्रमवार कोणत्याही नैसर्गिक संख्येमधला जो फरक असतो तर तो फरक काय सांगा 1 चा असतो असे आपण त्या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्यायचं. मुद्दा समजत आहे प्रत्येकाला? चला थोडंसं पुढे जाऊ. खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही?
तर कोण नाही सांगा? शून्य. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, कारण सुरुवात कुठून होते? 1 पासून होते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर शून्यासोबतच पुढे कोणत्या नैसर्गिक संख्या नसतात रे? मायनस जेवढ्या काही असेल ऋण संख्या तेवढ्या कोणत्याही काय सांगा नैसर्गिक संख्या नसतात, असं आपण या ठिकाणी काय करू सांगा? लक्षात घेऊ. चला थोडंसं पुढे जाऊ आणि पुढचा मुद्दा बघणं काय सांगा सुरू करू. आता तो कसा राहील हे या ठिकाणी बघणं लक्षात घ्या. पहा पुढे, खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? तर शून्यासोबत पुन्हा इथं दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ती कशी सांगा? सर्व ऋण संख्या या सुद्धा काय म्हणून सांगा? नैसर्गिक संख्या नसतात. सर्वच्या सर्व ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसतात. नैसर्गिक संख्या कितीने वाढत जातात, म्हणजे आपण जे शिकलो ते डोक्यात आहे का नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नैसर्गिक संख्या या 1 ने वाढत जातात, म्हणजे पुढची नैसर्गिक संख्या आधीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा 1 ने मोठी असते, असं आपण लक्षात घेऊ. कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये फरक कितीचा असतो? उत्तर काय सांगा? हे किती? 1 चा. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये 1 चा फरक असतो, असं आपण लक्षात घ्यायचं. हे समजून घ्या. पहा चला नंतर थोडंसं पुढे जाऊ. सर्वात लहान व सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? दोन्ही. सर्वात लहान कोण सांगा? 1, कारण जिथून सुरुवात केलेली आहे ती कोण झाली सांगा? सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होत असते. पहा तर इथे पहिला प्रकार संपला, नैसर्गिक संख्या. मला सांगा काही प्रॉब्लेम नाही? नैसर्गिक संख्या समजल्या. चला पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणत असताना प्रथम तुम्ही डोक्यात घ्या, मला एक सांगा, नैसर्गिक संख्येच्या काउंटिंग मध्ये कोण आला नव्हता ते सांगा? 0 आला नव्हता. मग आता पहिल्यांदा एक लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या कशासाठी वापरतात म्हटलं होतं ते सांगा? वस्तूंची मोजणी करण्यासाठी, बरोबर आहे. तर आता मला तुम्ही सांगा, आता एखाद्या वस्तूचं माप घ्यायचं आहे. माप लक्षात घ्या. आता इथे समजून घ्या ना, संकल्पना फार मस्त आहे गणितामध्ये. आता तुम्हाला काय करायचं आहे? एखाद्या वस्तूचं काय घ्यायचं आहे सर? तर एखाद्या वस्तूचं काय सांगा? माप घ्यायचं आहे. माप. तर आता माप घेत असताना तुम्ही टेप वगैरे लावत असता, टेप पट्टी घेऊन माप घेता ना. तो काय म्हणून सांगा? फर्निचरवाला, सुतार म्हणा, हे काय म्हणून सांगा? टाइल्स वगैरे लावणारे, सगळं ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी काय सांगा? माप घेतली जातात, छोटी मोठी. ठीक आहे. तर सुरुवातीला काय असते? टेपच्या सुरुवातीला काय असते? 0 असतो, बरोबर आहे की? आता इथे काय म्हणून सांगा? हा जो बोर्ड आहे आपण असं कन्सिडर करू 6x4 चा बोर्ड आहे, बरोबर आहे. मग आता मला तुम्ही सांगा, इथेच 1 भरतो का? आता इथे 1 भरणार नाही ना. का बरं नाही भरणार? या ठिकाणी 1 सांगा. इथे कोण राहील? 0 राहील, बरोबर आहे. आणि इथे काय सांगा? 1 राहील. समजत आहे प्रत्येकाला? मग आता लक्षात घ्या, पण नैसर्गिक संख्या जर आपल्याकडे आहे असं आपण जर गृहीत धरलं की आमच्याकडे फक्त नैसर्गिकच संख्या आहे, मग तर आम्ही काय करू शकत नाही? माप नाही घेऊ शकत. लक्षात घ्या. म्हणून या संख्यांना, पूर्ण संख्यांना माप संख्या असे म्हणतात. कोणत्या संख्या म्हणतात सर? माप संख्या. समजून घ्या, जशा नैसर्गिक संख्या मोज संख्या होय, तर पूर्ण संख्या कोण होय सांगा? माप संख्या आहे. त्याचं कारण काय? माप घेत असताना कोणती फुटपट्टी, टेपपट्टी जे काही असेल त्याच्या सुरुवातीला कोण असणे जरुरी असते? 0 असणे जरुरी असते. समजत आहे ना प्रत्येकाला? 0 असणे काय असते सांगा? जरुरी असते. मग इथे 1 म्हणा, इकडे 2 म्हणू, इकडे काय म्हणू सांगा? 3 म्हणू, असं. तर आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं कळली का? कोणती? की नैसर्गिक संख्या असताना सुद्धा आपल्याला ह्या काय म्हणून सांगा? पूर्ण संख्या आपल्या गणितात आणण्याची गरज काय? तर नैसर्गिक संख्या तिथे थोड्याशा कमी पडल्या. कुठे सांगा? माप घेण्यामध्ये कमी पडल्या. कारण आपण तो वस्तू मोजताना ऍक्च्युअल सुरुवात कशापासून करतोय? 1 पासून. म्हणून ते कुठे गेल्या सांगा? नैसर्गिक मध्ये. आणि हे कुठे येईल सांगा? पूर्ण संख्येमध्ये. पूर्ण. मग आता पूर्ण संख्या, पण त्याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट पुढे घडणार आहे, ते नंतर सांगेल. आता पहा, मग इथे सिंपल सांगा, आपण काय म्हणू सांगा? पूर्ण संख्येची सुरुवात कोणत्या अंकापासून होत आहे? 0 पासून होत आहे. टेपची सुरुवात कुठून होत आहे? 0 पासून, बरोबर आहे. मग आपण डेफिनेशन जशीच्या तशी करणार आहोत, काही डोक्यात घेऊ नका. समजत आहे? आता काय झालेलं आहे माहिती आहे या ठिकाणी? मग सांगा, ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते त्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. झालं, डेफिनेशन आपल्याला पाठच होत आहे. लक्षात घ्या. मग ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते त्या संख्यांना काय म्हणून सांगा? पूर्ण संख्या असे म्हणतात. आता दुसरी गोष्ट सांगू का?
हे 1च्या आधी कोण ऍड झाला सांगा? 0 ऍड झाला. बाकी सर्व कार्यक्रम सर कुणासारखा असतो? नैसर्गिक संख्येसारखाच असतो, बाकी काही बदल नाही. म्हणजे मग कितीने वाढत जातात? तर हे बघा 1 न काय म्हणून सांगा वाढत जातात. समजत आहे का? 1 2 3 4 5 6 असं 1 न काय सांगा वाढत जातात. 2 क्रमवार मग पूर्ण संख्येमध्ये फरकही कितीचा असतो? 1चा असतो. लक्षात घ्या, आधीच्या पूर्ण संख्ये नंतर पुढची जी पूर्ण संख्या आहे ती कितीने मोठी असते? 1 ने मोठी असते. दोघीमध्ये फरक म्हणजे बाकीचं जसं तसं कुणासारखं? नैसर्गिक संख्येसारखं असं आपण काय करू सांगा? लक्षात घेऊ. मुद्दा समजत आहे प्रत्येकाला? आता सांगा, पहिल्यांदा मला सांगा, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या यांच्यामधला फरक स्पष्ट झाला का? झाला क्लिअर? म्हणजे डोक्यात येऊन राहिले की हे याच्यासाठी यूज होतात आणि हे काय सांगा ह्याच्यासाठी यूज होतात. बरोबर आहे? मग आता पहा, थोडंसं आपण काय करू सांगा, पुढे जाऊ आणि नंतरचा एक प्रकार आला पूर्णांक संख्या. तर ह्याचा जन्म कसा काय झाला? ह्याचं काय कारण होतं? किंवा ह्याला भाषेमध्ये आपण कशासाठी आणलं ते मला तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर आहे? यांचं नाव आहे पूर्णांक. तिथे 2 क्लिअर झाले का? अरे 2 क्लिअर झाले का? कोणते 2? नैसर्गिक आणि पूर्ण. तर इथे पहा, हे होय पूर्णांक. हे कोण होय सर? पूर्णांक. बोर्डवरचं वाचून नाही समजणार. जे मी थेरी सांगतो, ही युजेस काय आहे ते सांगतो, त्याच्यानंतर डोक्यात येतं की ते मोज संख्या होत्या, दुसऱ्या माप संख्या होत्या आणि ह्या पूर्णांक संख्या. यांच्यामध्ये पूर्ण म्हणजे त्या 2 संख्यामध्ये पूर्ण अंक नाही आले. वाक्य बरोबर आहे का? त्या 2 संख्यामध्ये कोणत्या 2 शिकलो? एक नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. त्या 2 मध्ये काय झालेलं आहे माहितीये का? पूर्ण अंक नाही आले. पूर्ण अंक. सर पूर्णतः अंक आल्यासारखे वाटत आहे. 0 आला. बरोबर आहे? 1 पासून तर बाकीचे इकडे जाणारे अनंत सर्वच आले. बरोबर आहे? पण आता मग कोणते नाही आले? तर कोणते नाही आले ते सांगतो. 0 आला. अरे बरोबर आहे ना? 0 नंतर कोण आले? 1 2 3 4 5 इकडे जाणारे अनंत आले. पण दादा इकडे जाणारे नाही आले. बरोबर आहे? इकडे जाणारे नाही आले. हे समजलं ना? सांगा, नैसर्गिक संख्या कुठून काउंट केल्या? 1 पासून. पूर्ण संख्या कुठून काउंट केल्या? 0 पासून. बरोबर आहे ना? नैसर्गिक संख्या कुठून काउंट केल्या? 1 पासून. पूर्ण संख्या कुठून काउंट केल्या? 0 पासून, 0 पासून. बरोबर आहे? पण आता इकडे जे आहे ना, -1 -2 -3 -4, तर हे इकडले जे अंक आहे ना, तर हे अंक त्याच्यात नव्हते आले. त्या दोन्ही प्रकारात आले का? नाही आले. म्हणून या संख्या प्रकाराला संख्या रेषेवरील संख्या याच्यात आता पूर्ण अंक आले. पूर्ण अंक म्हणजे कोण आले माहित आहे? हे धन आले, नंतर ऋण आले आणि कोणाला 0 आला. समजलं का? म्हणून हे लक्ष द्या. पहा, तुम्हाला हे कुठंच नाही ह्या पद्धतीने एवढं बारीक शिकवलं जाणार. लक्ष द्या. याच्यात कोण कोण आले सांगा? धन आले, ऋण आले आणि कोणाला 0 आला. बरोबर आहे? धन आला, ऋण आले, 0 सगळ्या प्रकारचे अंक आले. समजत आहे मी काय म्हणतो? म्हणून याच्यात पूर्ण अंक आले दादा. म्हणून या संख्येचं नाव कोणत्या संख्या सांगा? पूर्णांक संख्या. तिसरा प्रकार 2 पेक्षा वेगळा आहे. हे डोक्यात येत आहे का? तिसरा प्रकार 2 पेक्षा वेगळा आहे. डोक्यात येत आहे ना प्रत्येकाच्या? कारण त्याच्यात धन, ऋण आणि 0 हे सर्व आले. म्हणून त्यांना आपण काय म्हणू सांगा? पूर्णांक संख्या असे म्हटल्या जाते. ठीक आहे? मग ही होय कोण सांगा? ही जर समजा संख्या रेषा असेल, बरोबर आहे, तर मध्यबिंदू कोण असतो? 0 असतो, 0 असतो. इकडले अंक काय सांगा? उजवीकडले अंक धन असतात आणि डावीकडले जे अंक आहे ते कसे सांगा? ऋण असतात. आणि समान अंतरावरचे जे काही अंक असतील, अरे बरोबर आहे ना, त्यांची बेरीज काय होते सांगा? 0 होते. म्हणजे मायनस काय म्हणून सांगा? 1 + 1 -2 + 2 हे काय सांगा? 0 होईल. असं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे? मला सांगा, ह्या तिसऱ्या प्रकारापर्यंत काही अडचण? आणि आतापर्यंत काही प्रॉब्लेम? लक्षात घ्या. हो नाही सांगत चला. पहा, तर इथे मध्यवर्ती बिंदू कोण आहे सांगा? 0 आहे. आता इथे आपल्याला लक्षात घ्या, 2 संख्या आपण सुरुवातीला पाहिल्या. याच्या आधी पाहिली एक नैसर्गिक संख्या आणि दुसरी कोणती सांगा? पूर्ण संख्या. बरोबर आहे? यांच्यामध्ये सुरुवातीची संख्या आपल्याला सांगता आली. बरोबर आहे? ह्यांच्यामध्ये कोणती संख्या सांगता आली? सुरुवातीची संख्या सांगता आली. सुरुवातीची संख्या आपल्याला सांगता आली. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, जर एक गोष्ट समजत नाही मॅथमॅटिक्स मध्ये, दुसरी नाही समजणार. दुसऱ्या गोष्टीमध्ये समस्या आली, मग तिसरी नाही समजणार आणि झालं मग एक दिवस तुम्हाला मॅथमॅटिक्स आपटून द्यावं लागते. हे लक्षात घ्या. पण आता त्याच्यात तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो, जे कार्यकर्ते भरतीची तयारी करत आहे, तर त्यांना हे सांगायचं आहे मला की 100 पैकी 50 गुण डायरेक्ट गणितावरच आहे. गणित बुद्धिमत्ता, त्याच्याशिवाय भरती प्रॉपर होतच नाही.
हे डोक्यात ठेवून चला. ठीक आहे. मग आता पहा, हे पहा, इथे नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून झाली? 1 पासून झाली. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून झाली? 0 पासून झाली. तर तसं इथं आपल्याला आयडेंटिफाय करायला चान्स नाहीये, कारण ही संख्या रेषा आहे. ह्या संख्या इकडे ज्या चालल्या ह्या इकडे वाढत चालल्या, अरे बरोबर आहे ना, आणि इकडे ज्या संख्या चालल्या तर इकडे कमी होत चालल्या. लक्षात घ्या, 0 हा काय सांगा? स्टेबल पॉइंट आहे, लक्ष द्या. आणि इकडे काय होत आहे? प्लस होत आहे. आणि इकडे काय होत आहे? तर आपण असं कन्सिडर करू की मायनस होत आहे, असं आपण लक्षात घेऊ. मग आता तुम्हाला सांगतो, -1 पेक्षा, अरे समजलं का? -1 पेक्षा -2 लहान होय. पा बरोबर आहे का? लक्षात घ्या, मायनस जशा इकडे कशा होत आहे? इकडे प्लस, आणखी प्लस होत आहे ना, वाढत चालल्या. तर तसं इकडे काय होईल? आणखी कमी होत जाईल. बरोबर आहे. -1 पेक्षा -2 लहान, समज त्याच्यापेक्षा -3 लहान, त्याच्यापेक्षा -4 लहान. समजत आहे का मी? कर त्याच्यापेक्षा -4 लहान, त्याच्यापेक्षा -5 लहान. मग असं जेवढं आपण पार चाललं जाऊ पलीकडे, तसं काय होईल सांगा? ते लहान होत जाईल. मग सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? हे इथे मोठी सांगता येत आहे. या दोन परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या दोन्ही जे सांगितले आपण, ते कोणती होती? लहान होती. बरोबर आहे. आणि दोन्ही परिस्थितीमध्ये जी मोठी होती ना, तर ती मोठी संख्या आपल्याला सांगता आली नाही. समजलं का? नैसर्गिक संख्येच्या वेळेस सुद्धा कोणती संख्या सांगता आली नाही? मोठी नाही सांगता आली. पूर्ण संख्येच्या वेळेस सुद्धा कोणती नाही सांगता आली? मोठी नाही सांगता आली. पण इथे एक मस्त आपल्याला काय सांगा? कंटेंट भेटत आहे. तर तो कंटेंट एकदा लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, तर सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही सांगता येत आहे तुम्हाला. ती कोण सांगा? ऋण पूर्णांक. कोणती सांगा? ऋण पूर्णांक संख्या. आणि ती कशी सांगा? सर्वात मोठी. इथे लक्षात घ्या, ती कशी आहे सर? तर सर्वात कशी सांगा? मोठी आहे. तर ती कोण आहे? तर -1. हे समजलं प्रत्येकाला? -1. आता -1 पेक्षा मोठं कोणीच नाही. आता तिकडे जाताना काय होत आहे सांगा? कमी होत आहे. -2, -3, -4, -5, -6, -11, -17. समजत आहे ना प्रत्येकाला? मग हे अशा पद्धतीने. मग आता पहा, यांचा मध्यवर्ती बिंदू कोण असतो? 0 असतो. बरोबर आहे. यांचा मध्यवर्ती बिंदू कोण असतो? 0 असतो. त्याच्यानंतर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 ही आहे. मग आता याच्यात काय नाही सांगतायत ते लक्षात घ्या. तर याच्यात इकडे सर्वात लहानवाली नाही सांगतायत. अरे बरोबर आहे ना? आता हे सगळ्यात मोठी होय ना, आणि इकडे जसं जाणार आहोत आपण, काय म्हणू सांगा? डावीकडे. तर तसं काय होईल सांगा? लहान होत जाईल. तर सगळ्यात लहान नाही सांगतायत आपल्याला. आणि इकडे जर गेलो आपण समजा उजवीकडे, तर हे काय होईल सांगा? सर्वात मोठी होय. म्हणजे पूर्णांक संख्येमधील 2 संख्या नाही सांगतायत. कोणत्या 2 नाही सांगतायत सांगा? की सगळ्यात लहान ऋण पूर्णांक संख्या नाही सांगतायत, सगळ्यात लहान ऋण पूर्णांक संख्या नाही सांगतायत. बरोबर आहे. आणि सगळ्यात मोठी सुद्धा पूर्णांक संख्या सांगता येत नाही. हे लक्षात घ्या. पण आता पहा, सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. संकल्पना डोक्यात ठेवा. कारण कसं आहे माहिती आहे का? हे तुम्हाला कितव्या वर्गाला होतं? चला प्रामाणिकपणे सांगा, कितव्या वर्गाला होतं? पहिलीतच होतं. पहिलीपासूनच सुरू झालं. संख्या व संख्यांचे प्रकार, नॅचरल नंबर, फक्त चित्राच्या स्वरूपात होतं. आठवा, चित्र असायची, त्यातून वजाबाकी, बेरीज, चित्रांची पुस्तकं. तेव्हा जर आपण लक्ष नाही दिलं, आता फक्त टेक्स्टच्या स्वरूपात तुमच्या समोर येत आहे. चला आता पूर्णांक संख्या म्हणजे काय सांगून बघा. तर हे लक्षात घ्या, पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरील संख्या होय. हे अशा पद्धतीनं मध्यबिंदू कोण असतो? 0 असतो. उजवीकडले अंक कसे सांगा? धन असतात. आणि डावीकडले अंक काय सांगा? ऋण असतात. संपलं. एवढं सिंपल काय सांगा? संपलं. पूर्णांक संख्याचा मध्यबिंदू कोण असतो? 0 असतो. पहा, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोण होय सांगा? -1 ही होय. उत्तर जर समजा आलं तुम्हाला परीक्षेत, सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. हे आपलं कॉमन उत्तर. समजत आहे ना प्रत्येकाला? आता इथून सुरू होते समसंख्या. तर आता समसंख्येच्या आधी परत एकदा सांगतो, आता तुमच्या डोक्यात सर्व नंबर आले का? सर्व नंबर आले. कोणकोणते सर्व नंबर आले? कोणकोणते सर्व? धनही आले, ऋणही आले, 0 आलं. बरोबर आहे. जर 1 पासून सुरुवात केली तर ते नैसर्गिक होते. जर 0 पासून सुरुवात केली पूर्ण संख्या होते.
पण त्याच्यात पूर्ण अंक नाही आले, म्हणून तिसरा प्रकार पूर्णांक संख्या, त्याच्यात धन, ऋण आणि शून्य. हे समजलं प्रत्येकाला? त्याच्यासाठी 3 नंबर. आता त्यांच्यामधून जे आता प्रकार पुढे आपण बघणार आहोत, तर त्या प्रकारामध्ये तुम्हाला सांगतो इथे आता पुढचा प्रकार येणार आहे कोणता सांगा? समसंख्या. ठीक आहे. आता समसंख्या कोणावरून ठरत असते ते लक्षात घ्या. तर कसं असते, आपल्याकडे 0 ते 9 पर्यंत अंक आहे. कुठून कुठपर्यंत अंक आहे सर? तर हे पहा तुम्हाला सांगतो कुठून कुठपर्यंत अंक आहे, तर ते लक्षात ठेवा. इथे 0 ते 9 हे लक्षात घ्या. 0, 1, 2, 3, 4. लक्ष द्या इथे काय म्हणून सांगा? 5, 6, 7, 8 आणि 9 असे अंक आहेत. तर हे अंक एकक स्थानी. सर एकक स्थान कुठे? संख्येच्या उजवीकडे शेवटी. एकक स्थान कुठे? संख्येच्या उजवीकडे काय सांगा? शेवटी. बरोबर आहे. मग आता पहा तुम्हाला सांगतो इथे काय म्हणून सांगा? हे पहा 17, 15, 28. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. तर आता तुम्हाला सांगतो याच्यातलं एकक स्थान कोणतं होय सर? हे लक्षात घ्या. एकक स्थान कोण होय सांगा? 8 होय. बरोबर आहे. जर संख्येच्या एकक स्थानी हे 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक येत असेल तर त्या संख्येला कोणकोणते अंक म्हटले मी सांगा? 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक एकक स्थानी जर येत असेल तर त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? समसंख्या असं म्हणतात. त्या संख्यांना कोणत्या संख्या? समसंख्या असे म्हणतात. हे पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना काय सांगा? समसंख्या असे म्हणतात. त्या संख्यांना काय म्हणून सांगा? समसंख्या असे म्हटले जाते. काही प्रॉब्लेम येत आहे का? नाही. लक्ष द्या. आता पहा एक्झाम्पल खाली दिले. हे पहा 0, इथे 2, 4, 6 आणि कोण सांगा? 8. हे या पद्धतीनं 0, 2, 4, 6, 8 असं. आता इकडे डावीकडे किती लांब आहे ती संख्या याचं काही देणं घेणं नाही. समजलं मी काय म्हणतो? हे पहा, एखादी संख्या जर समजा लिहिली आपण, काय सांगा? 83, 90, 11, 23, 47, 62. मग आता मी हिला काय म्हणू? इकडे किती लांब असू द्या त्याचं काही देणं घेणं नाही. एकक स्थानी कोणते अंक? इथे 2 आला ना, मग इथे 2 आल्याबरोबर ही संख्या कोणती होय सांगा? समसंख्या होय असं आपण गृहीत धरू. ठीक आहे. मग आता समसंख्या कुठून सुरू होत आहे सर? तर ह्या शून्यापासूनच सुरू होत आहे असं लक्षात घ्या. तर हे पहा 0, 2, 4, 6, 8, 10, 11, 12. सॉरी इथे काय म्हणून सांगा? इथे काय सांगा? 10 नंतर कोण? 12, 14, 16, 18, इथे 20, काय सांगा? 22, 22 नंतर 24, नंतर 26, नंतर 28, त्याच्यानंतर कोण सांगा? 30. बरोबर आहे. 30 नंतर काय म्हणून सांगा? 32, इथे 34, 36, इथे 38, 40 हे असं. तर आता तुम्ही इथं पहिल्यांदा लॉजिक लावा. कोणत्याही 2 क्रमवार संख्या घ्या. 0 आणि 2 मध्ये 2चा फरक, 2 आणि 4 मध्ये 2चा फरक, 4 आणि 6 मध्ये 2चा फरक, 6 आणि 8 मध्ये 2चा फरक, 8 आणि 10 मध्ये 2चा फरक. म्हणून कोणत्याही 2 क्रमवार समसंख्येत, कोणत्याही 2 क्रमवार समसंख्येत कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. कोणत्याही 2 क्रमवार समसंख्येमध्ये सर कितीचा फरक असतो? उत्तर देऊ आपण या ठिकाणी काय सांगा? 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. म्हणजे पुढची संख्या कितीने मोठी असते? 2 ने मोठी असते. पुढची संख्या पहा इथे काय? 2 शून्यापेक्षा कितीने मोठे आहे? 2 ने. 4 2 पेक्षा कितीने मोठे आहे? 2 ने. 6 4 पेक्षा कितीने मोठे आहे? 2 ने. 8 6 पेक्षा कितीने मोठे आहे? 2 ने. तर पहा क्रमाने येणारी पुढची समसंख्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते. चला समसंख्या डोक्यात येत आहे का? समसंख्या समजत आहे? चला थोडंसं काय करू सांगा? पुढे जाऊ आणि पुढचा मुद्दा बघणं परत काय सांगा? सुरू करू. ठीक आहे. चला समसंख्या आपण बघत आहोत. लक्ष द्या प्रत्येकानं. मग इथे बघत असताना पहा तुम्हाला परत आता प्रश्न, समसंख्या म्हणजे काय? तुमची कन्सेप्ट, तुमची संकल्पना स्पष्ट असणं जरुरी आहे. काय सांगणार आहे तुम्ही? पहा ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. त्या संख्यांना कोणत्या संख्या? समसंख्या असे म्हणतात. परत समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. तर हे महत्वाचा मुद्दा आहे. कसा माहित आहे का? जेव्हा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी काय म्हणून सांगा? 0, 2, 4,
6, 8 असे अंक असतात, त्यांना कितीने भाग जातो? 2 ने निशेष भाग जातो. आणि 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना सुद्धा समसंख्या असेच म्हणतात. तेच होय. मग हे पहा, ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. कोणत्या संख्या? समसंख्या. आता हे पहा, उदाहरणात दिलेली आहे तुम्हाला. हे पहा 0, 2, 4, 6, 8. ठीक आहे. एकक स्थानी कोण कोण आहे? 0, 2, 4, 6, 8. म्हणून हे सर्व संख्या इथे बोर्डवर दिलेल्या ह्या कोणत्या संख्या आहे मला सांगा? समसंख्या आहे. असे आपण काय करू सांगा? लक्षात घेऊ. कोणत्याही दोन क्रमवार संख्यात कितीचा फरक असतो? फक्त संकल्पना तुमच्या डोक्यात जाण्यासाठी किती सांगा? 2चा फरक असतो. क्रमाने येणारी पुढची समसंख्या आधीच्या समसंख्येपेक्षा कितीने मोठी असते? 2 ने. 2चा फरक असतो म्हणजे पुढची कितीने मोठी असते? उत्तर काय देऊ सांगा? पुढची समसंख्या 2 ने मोठी असते. इथपर्यंत स्पष्ट झालं? किती प्रकार शिकलो सांगा? 4 प्रकार शिकलो. कोणते 4 प्रकार शिकलो सांगा? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि समसंख्या. आता काय म्हणू सांगा? विषम संख्या आपण या ठिकाणी शिकूया. चला. हा, हो, त्याला सममध्ये आपण तो ज्याच्या सोबत राहील शेवटी जर असेल तरच तो काय सांगा? समसंख्या करेल. हा, नाही तसं विचारतच नाही, पण तरी तो सममध्येच घ्यायचा. त्याला तसं व्हॅल्यू नाही, एकट्याला व्हॅल्यू नाहीये. तो जर समजा एखाद्या अंकाच्या उजवीकडे लागत असेल तर तेव्हा त्याला काय सांगा? व्हॅल्यू तयार होत असते. पहा, पण तो कोणत्या गटात येईल? तर समसंख्यांच्या गटामध्ये मोडेल. कारण अंक एकूण आपल्याकडे किती आहे सांगा? 10 आहे. चला सांगतो तुम्हाला, अंक एकूण किती आहे? 10. आता जसे दाखवले होते त्याच पद्धतीनं. हे पहा, इथे काय म्हणून सांगा? 0. बरोबर आहे. 0. इथे काय म्हणून सांगा? 2, 4, 6, 8. हे जर एकक स्थानी असेल तर कोणती संख्या म्हटलं? समसंख्या. पण 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर आता समजून घ्या, मी संख्यांचा तुम्हाला दुसरा प्रकार शिकवतो. तर हे जे उर्वरित अंक आहे ना, ज्यांना 2 ने निशेष भाग जात नाही, तर ते एकक स्थानी जर असेल तर त्यांना विषम संख्या असं म्हणतात. पहा, म्हणजे आता काय म्हणू? यांचं तर कॅल्क्युलेशन झालं. 0, 2, 4, 6, 8चा मुद्दा तुम्हाला शिकवलेला आहे. कारण ते समजा कोणत्याही संख्येचे एकक स्थानी असेल तर तेव्हा त्यांना काय म्हणतात? समसंख्या म्हणतात. असं आपण शिकलेलो आहे. बरोबर आहे. हा मुद्दा आपण काय सांगा? शिकलेलो आहे. तर आता मला काय सांगायचं आहे ते बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, इथे 7 आणि कोण सांगा? 9. 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात, त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. आणि काय म्हणून सांगा? ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे बाकी 1 उरते. हे पहा, समजा तुम्ही 3 ला 2 ने भाग दिला, बाकी 1 उरते. 5 ला 2 ने भाग दिला, बाकी 1 उरते. 7 ला 2 ने भाग द्या, बाकी 1 उरते. 9 ला 2 ने भाग द्या, 2 चौक 8, बाकी किती सांगा? 1. मग ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही, बाकी 1 उरते, अशा संख्यांना काय म्हणू सांगा? विषम संख्या असे म्हणतात. ह्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? विषम संख्या असे म्हटल्या जाते. मग हे एक्झाम्पल मी ऍड केलेले आहे. हे पहा, इथे कोण सांगा? 1, 3, 5, 7, 9. समजलं प्रत्येकाला? लक्ष द्या. ज्या संख्यांच्या एकक स्थानी, ज्या संख्यांच्या कुठे म्हणू सांगा? एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात, त्या संख्यांना कोणत्या? विषम संख्या असे म्हटले जाते, असं गृहीत धरू. तर आता तुम्ही पहा, हे 9 नंतर कोण येईल सांगा? आता 11, इथे 13, इथे 15, इथे काय सांगा? 17, हे 19, 21. अरे समजत आहे ना? चला, तर यामध्ये कितीचा फरक आहे बघा? 2चा फरक. हे पहा, इथे 2चा फरक, इथे 2चा फरक. 1 आणि 3 मध्ये फरक कितीचा? 2चा. 3 आणि 5 मध्ये 2चा. 5 आणि 7 मध्ये 2चा. 7 आणि 9 मध्ये 2चा. 9 आणि 11 मध्ये 2चा. 11 आणि 13 मध्ये 2चा. 13 आणि 15 मध्ये 2चा. 15 आणि 17 मध्ये 2चा. 17 आणि 19 मध्ये 2चा. आणि 19 आणि आता कुठेही जा, कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्या जर असेल, किती लहान असू द्या, किती मोठ्या असू द्या, पण क्रमवार विषम, ह्यांच्यामध्ये फरक कितीचा असतो? 2चा असतो. असे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. चला, मग आता तुम्हाला हे नंतरचं स्टेटमेंट लक्षात आलं. हे स्टेटमेंट कुठं सेम यूज केलेलं आहे आपण सांगा? सममध्ये. कोणत्याही 2 क्रमवार समसंख्येमध्ये फरक कितीचा असतो? 2चा. किंवा कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्येमध्ये सुद्धा फरक कितीचा असतो सांगा? 2चा फरक असतो. मला सांगा, मुद्दा क्लिअर होत आहे सर्वांचा इथे? चला, थोडंसं काय सांगा, पुढे जाऊ, पुढचा मुद्दा बघणं सुरू करू. आता क्रमाने येणारी पुढची विषम संख्या आधीच्या विषम संख्येपेक्षा कितीने मोठी असते रे? 2 ने मोठी असते.
क्रमाने येणारी पुढची विषम संख्या आधीच्या विषम संख्येपेक्षा कितीने मोठी असते, कितीने मोठी असते, बरोबर आहे. लक्षात घ्या, त्यांना काय म्हणून कितीने मोठी असते, 2 ने मोठी असते, असे आपण लक्षात घ्यायचे. चला, मुद्दा इथपर्यंत स्पष्ट झाला का, क्लिअर कळलं हे सर्वांना. चला थोडस पुढे जाऊ, नंतरचा मुद्दा. आता तुम्ही सांगा विषम संख्या म्हणजे काय, म्हणजे जे आता सांगितलं एवढं जर समजलं असेल तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. लक्षात घ्या, परत विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. नंतर ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही त्यांना विषम संख्या असे म्हणतात. ही उदाहरणं हे पहा, एकक स्थानी कोण आहे, 1, 3, 5, 7, 9. म्हणून हे खाली दिलेल्या उदाहरणात दिलेल्या ह्या सर्व संख्या कोणत्या संख्या आहे सांगा, विषम संख्या आहे, असं आपण लक्षात घेऊ. कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्येमध्ये फरक कितीचा असतो, काय उत्तर 2चा फरक असतो, आणि समसंख्येत कितीचा फरक असतो, 2चाच फरक असतो, असं आपण लक्षात घ्यायचं. आता पहा प्रश्न, क्रमाने येणारी पुढची विषम संख्या आधीच्या विषम संख्येपेक्षा कितीने मोठी असते, 2 ने मोठी असते. क्रमाने येणारी पुढची विषम संख्या आधीच्या विषम संख्येपेक्षा 2 ने मोठी असते, असे आपण या ठिकाणी उत्तर द्यायचे. ठीक आहे, समजत आहे प्रत्येकाला जे चालू आहे ते. चला थोडस पुढे जाऊ. आता मित्रांनो बघायचे आहे मूळ संख्या, बरोबर आहे, मूळ संख्या. आता पहा मूळ संख्या म्हणजे काय लक्षात घ्या. तर आता पहा इथे बेसिक नंबर आपण कन्सिडर करू, हे लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, मूळ संख्येबद्दल आपण बोलू. ठीक आहे, मूळ संख्येबद्दल आपण बोलू. पहा मूळ संख्या, बरोबर आहे, मूळ संख्या. चला एकदा मला सांगा, आतापर्यंत तुम्ही शिकलेल्या संख्या कोणकोणत्या होत्या सांगा. सगळ्यांना सांगता येत नसेल तर तुला बोलता येते ना टोपीवाला, हा मग सांगायचं, गप नाही बसायचं वर्गात. हा काय काय सांगितलं होतं सांगा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या, बरोबर आहे. आता त्यांच्यापैकीच राहील हे लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, आपण जेव्हा विचारतो तेव्हा काय म्हणून सांगा, गप्प बसायचं नाही, सर्वच्या सर्व सांगायचं, हे लक्षात घ्या. मग इथे बघा हे 1, ठीक आहे, 1, इथे काय सांगा 2, 3, 4, 5, नंतर 6, 7, 8, हे समजून घ्या संकल्पना. 9, 10, 11, 12, लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा 13, 14, 15, 16, 17, 18, 19 इत्यादी. ह्या संख्या मी लिहिलेल्या आहेत. आता ऍक्च्युअल हे कोणते नंबर आहे मला सांगा, नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या असं म्हणण्याला काय कारण आहे ते सांगा, 1 पासून सुरुवात केली म्हणून ते नैसर्गिक संख्या आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो, आता मूळ संख्यामध्ये कन्सेप्ट काय दिलेली आहे, संकल्पना काय दिलेली आहे, तर याच्यामध्ये संकल्पना दिलेली आहे दादा भागाकार. कोणती संकल्पना दिलेली आहे सांगा, भागाकार ही संकल्पना दिलेली आहे. म्हणजे आता पहा भागाकार याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे आणि तिचे किती भाग करायचे समजून घ्या. भागाकार म्हणजे काय, एकदम सिंपल गोष्ट आहे. तुम्ही काय केलंय, 1 किलो पेढा आणलेला आहे बाजारातून, 1 किलो काय सांगा पेढा आणलेला आहे, लक्षात घ्या. आता 1 किलो पेढा आणला म्हटल्याच्या नंतर तुम्हाला 4 लेकरं आहे, मग 1 किलो म्हणजे किती ग्रॅम, 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅमचे किती भाग करायचे, 4 भाग करायचे. तुम्हालाही खायचा असेल 5 भाग करायचे, तुमच्या पत्नीलाही खाऊ घालायचा असेल 6 भाग. हे समजत आहे ना प्रत्येकाला, एवढी सोपी संकल्पना आहे भागाकाराची. ठीक आहे, म्हणजे जेवढी वस्तू आहे त्याचे जेवढे भाग करायचे आहे तेवढी संख्या छेदात घ्या, बरोबर आहे. मग आता इथे काय म्हणू, ही संकल्पना आहे भागाकाराची, पण त्याच्यात लक्षात ठेवा पूर्ण भागाकाराची संकल्पना. म्हणजे कसं होते की पूर्ण संख्येत भाग गेला पाहिजे, तो पॉइंट मध्ये नाही झाला पाहिजे. समजत आहे मी काय म्हणत आहोत असं. आता सांगा पूर्णांकात भाग गेला पाहिजे. भाग कसा गेला पाहिजे सर, पूर्णांकात. मग आता सांगा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 1 किलो पेढा आहे आणि एकट्याला द्यायचा आहे. आता 1 किलो पेढा आहे एकट्याला द्यायचा आहे, म्हणजे 1/1. भागाकार म्हणजे काय, त्या व्यक्तीच्या वाट्याला किती आला हा म्हणजे भागाकार. सांगा 1 किलो पेढा 1 व्यक्ती, समजलं का, काय म्हटलं सांगा, 1 किलो पेढा 1 व्यक्ती, तर त्या एका व्यक्तीच्या वाट्याला किती आला, 1 किलो आला. हे लक्षात ठेवा. म्हणजे
1ला 1ने पूर्ण भाग जातो. अरे समजलं ना? आता समजून घ्या. माझ्याकडे काय सांगा, 1000 रुपये आहे, बरोबर आहे, आणि मला ते 1000 लोकांना वाटायचे आहे. नाही, बरोबर उत्तर द्या. हे पा तोंडी भागाकार शिकवतो. 1000 रुपये आहे, 1000 लोकांना वाटायचे आहे. दुसरे शिक्षक काय करतात, तुम्हाला रूल समजावून सांगतात. वरची आणि खालची संख्या सारखी असेल ना दादा म्हणते, भागाकार 1 म्हणते, बरोबर आहे. अबे तो रूल गेला उडत, ते तर पुस्तकात लिहून आहे, पण तसं का बरं होते ते सांगा ना आम्हाला. आमच्याकडे 1000 रुपये आहे, 1000 भाग करायचे आहे, कारण आम्हाला 1000 लोकांना वाटायचे आहे. मग मी तुम्हाला तोंडी विचारतो, सांगा प्रत्येकाच्या वाट्याला किती किती रुपये येईल. तुम्ही काय म्हणते, 1-1 रुपया, बरोबर आहे. म्हणून कोणतीही संख्या अंश व छेद सारखा झाला की भागाकार 1 येतो. समजलं? हे 1000 1 1000 1000 1 1000. समजलं? म्हणजे इथे 1ला कितीने भाग चालला, 1ने, बरोबर आहे. मग आता सांगा, तुम्ही कोणत्याही संख्येचा 1 भाग बनवू शकता का? जगातल्या सर्वच संख्येचा 1 भाग बनवू शकता. अरे बरोबर आहे ना? म्हणजे लक्षात घ्या, 1 भाग म्हणजे हे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या की 1ला 1ने भाग जातो, 2ला 1ने भाग जातो, म्हणजे 2 किलो आणून एकट्याला देऊ शकता ना. आहे तेवढी प्रत्येक क्वांटिटी एखाद्याला देऊन टाकू शकता, एकाला. म्हणजे हे लक्षात घ्या, इथे काय म्हणू, 1 हा सर्वांचा विभाजक आहे. अरे मुद्दा समजते का? हे लक्षात घ्या, 1 हा काय म्हणून सांगा, सर्वांचा विभाजक आहे. 1 हा सर्वांचा म्हणजे कोणतीही वस्तू असू द्या, मग छोटी मोठी लहान काही असू द्या, तुम्ही कोणाला देऊन टाकू शकता, एकाला, बरोबर आहे. पण तुमच्याकडे 3 रुपये आहे. पहा मज्जा कशी आहे. 3 रुपये आहे आणि 2 लोक आहे. आता तुम्ही पूर्ण डिवाइड करून नाही देऊ शकत. हे समजलं का? ऐकून घ्या. पूर्ण डिवाइड करून नाही देऊ शकत. कारण काय होतं की तुम्हाला 1.5 रुपया द्यावा लागेल, 1.5 रुपया द्यावा लागेल ना. मग इथे संकल्पना कशी आहे म्हटलं होतं मी, पूर्ण भागाकाराची. समजलं? पण हे 3 रुपये आहे, एकच व्यक्ती आहे. 4 रुपये आहे, एकच व्यक्ती आहे. 5 रुपये आहे, एकच व्यक्ती आहे. याच्यावरून नियम काय तयार होत आहे माहित आहे? नियम मॅथमॅटिक्सचा काय नियम की 1ने, अरे समजलं का, 1ने सर्वांनाच भाग जातो. समजलं का? 1 हा सर्वांचा विभाजक आहे. लक्षात घ्या. मग 1ला काय म्हणून सांगा, आपण युनिव्हर्सल डिवायडर असं आपण कन्सिडर करू. हा सर्वांचा कोण आहे, विभाजक आहे. काय बोलत आहोत ते समजत आहे का? लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्ही थोडंसं बरं सांगितलं म्हणा, बरोबर आहे. आता काय म्हणून सांगा, कठीण होते असं तुम्ही म्हणाल. तसं काही कठीण वगैरे होत नाही. पण नाही समजत असेल किंवा इथं जर समजा मेंटली पॉज तुम्ही घेतला की पुढे भयंकर कठीण होते. इतका मार बसते, किती लोक हाणत आहे हे पता नाही लागत गणितात, हे लक्षात घ्या. आणि जर समजा करेक्ट जमलं तर सगळे बरोबर येतात, सगळं बरोबर. मला तरी असं वाटते की आतापर्यंत जो प्रवास झाला आपला, बरोबर आहे, लक्षात घ्या, तो एकदम काय सांगा करेक्ट होता. लक्षात घ्या. आता पहा, मग आता पहा, 1ने सर्वांना भाग जातो, बरोबर आहे ना. मग इथे 1, लक्षात घ्या, इथं काय म्हणून सांगा, 1, इथं 1, इथं 1, इथं 1, इथं 1. अरे समजत आहे ना? ह्या ठिकाणी काय म्हणून सांगा, 1 1 1 1 1 1. ओके, सगळ्यांनाच भाग जातो. मग आता मूळ संख्यांची संकल्पना पहा कशी आहे. ज्या संख्यांना 1ने आणि काय म्हणून सांगा त्याच संख्येने, हे पहा, हे डेफिनेशन. ज्या संख्यांना 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांना 1ने आणि त्याच संख्येने काय म्हणून सांगा भाग जातो, त्याच संख्येने भाग जातो, त्यांना काय म्हणतात सांगा, मूळ संख्या असे म्हणतात. समजलं? मग आता म्हणजे मूळ संख्येला किती कितीने भाग गेला पाहिजे, 1ने गेला पाहिजे आणि त्या संख्येने स्वतः ती जी संख्या आहे ना तिच्यानेच भाग गेला पाहिजे. ह्या 2 कंटेंट व्यतिरिक्त कशाने भाग गेला पाहिजे का नाही. मग आता तुम्हाला सांगतो, एखाद्या संख्येचे विभाजक आहे ना जास्त असतात. हे पहिल्यांदा डोक्यात घ्या. एखाद्या संख्येचे विभाजक कसे असतात, जास्त. समजा तुमच्याकडे 12 रुपये आहे आणि हे तुम्हाला पूर्ण वाटायचे आहे, पण पूर्ण स्वरूपातच द्यायचे आहे. समजलं? मग ते तुम्ही कोणाला देऊ शकता, एकट्याला 12 देऊन टाकू शकता. अरे बरोबर आहे ना? समजत आहे का? कारण 1 हा कोणाचा विभाजक आहे, सर्वांचा आहे. म्हणून एकट्याला 12 देऊन टाकू शकता, दोघांना 6-6 देऊ शकता, तिघांना 4-4 देऊ शकता, चौघांना 3-3 देऊ शकता. हे 5 याचा विभाजक नाहीये. हे समजलं का? थोडं डोक्यात चाललं, बरोबर आहे सर. 5ने तो पूर्ण डिवाइड नाही होत, म्हणून 5 कोणाचा विभाजक नाही, 12चा विभाजक नाही. हे समजला का?
मग आता पहा 6 तुम्ही दोघाला देऊ शकता, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला एक परीक्षेत प्रश्न काय येते, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना प्रश्न सॉल्व्ह नाही करता येत. सांग म्हणते 12चे विभाजक किती. याच्या डोक्यात काय असते माहित आहे, पाठ नाही केलो. अरे समजलं ना, पहिल्यांदा पाठ नाही केलो. आता किती पाठ करशील तू करून करून, डोक्यात पहिल्यांदा संकल्पना आली पाहिजे ना. मग हे लक्ष द्या. आता पहा इथे काय म्हणून सांगा 12, समजलं, 12 देऊ शकतो आपण. मग हे पहा एकूण हे काय 4 आणि 2 किती विभाजक झाले, 6 विभाजक. ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कोणता विभाजक राहू शकते का, नाही. मग एक हा कोणाकोणाचा विभाजक, सर्वांचा. एक हा कोणाचा विभाजक, सर्वांचा. मग आता मला सांगायचं आहे एक जर का सर्वांचा विभाजक असेल तर हे एक मी सर्वांच्या ठिकाणी लिहिला. मग आता पहा तुम्हाला इथून काय दाखवलं, काय हे उगीच नाही लिहिलं, तुम्हाला हे दाखवलं की एखाद्या संख्येला एकापेक्षा जास्त काय असू शकतात, विभाजक असू शकतात. पण मूळ संख्यांची कंडिशन कशी असते की ज्या संख्येला 1ने आणि त्याच संख्येने, आता 1ला कितीने भाग चालला, 1ने चालला, आणि त्याच संख्येने तीच संख्या कोण होईल, 1च होईल. मग ह्या दोन्ही गोष्टी कशा होत आहे, सारख्याच झाल्या ना. म्हणून हे नियमात बसत नाही. म्हणून पहिला मुद्दा 1 ही मूळ संख्या नाही, बरोबर आहे. ज्या संख्येला 1ने आणि त्याच संख्येने. आता सांगा 2चा 1 भाग करता येतो, म्हणजे 2ला 1ने भाग जातो, 2ला 2ने जातो, बरोबर आहे. 3ला कितीने जातो, 1ने जातो, आणि 3ला 3ने जातो, समजलं. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जातो का, नाही जात. म्हणून हे 2 कोण झाली, मूळ संख्या. 3 कोण झाली, मूळ संख्या. आता नीट लक्ष द्या. 4ला 1ने भाग जातो, हो नाही सांगा. 4ला 1ने भाग जातो, 4ला 2ने भाग जातो, 2 2 4, भागाकार आला ना डोक्यात. आणि 4ला 3ने भाग नाही जात, 4ने भाग जातो, समजलं ना. आता त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येने पूर्ण भाग जात नाही. पण आपल्याला कसं पाहिजे, मूळ संख्या म्हणजे काय, 1ने आणि त्याच संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या, बरोबर आहे. इथे कसं आहे, 1ने चालला, 2ने चालला, 4ने चालला, मूळ संख्या नाही. हे समजलं प्रत्येकाला. असं आता 5ला 1ने भाग जातो आणि 5ने भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने जाईल का, तुमच्याकडे 5 रुपये तर तिथे तुम्ही एकाला 5 द्या किंवा 5ला 1 द्या, झालं ना. ह्याच्या व्यतिरिक्त जात नाही. म्हणून 5 कोणती संख्या, मूळ संख्या. 6ला 1ने, 2ने, 3ने, 6ने मूळ संख्या नाही होऊ शकत. आमचा नियम काय, 1ने भाग किंवा त्याच संख्येने. हे पहा 1ने त्याच संख्येने, 1ने त्याच संख्येने, 1ने त्याच संख्येने, बरोबर आहे. हा 7ला 1ने जातो आणि 7ने जातो, म्हणून ही मूळ संख्या होय, बरोबर आहे. 8ला सांगा 1ने, 2ने, 4ने, 8ने मूळ संख्या होईल का, नाही. 9ला 1ने, 3ने, 9ने मूळ संख्या होईल का, नाही. 10ला चला 10ला कितीने, 1ने, 2ने, 5ने, 10ने मूळ संख्या नाही. 11ला 1ने, 11ने, दुसऱ्या कोणाने जातच नाही, म्हणून 11 मूळ संख्या. 12ला 1ने, 1 पासून सुरुवात करा, 2ने, 3ने, 4ने, 6ने, 12ने, हे तर अजिबात नाही होणार, बरोबर आहे. लक्ष द्या. 13ला 1ने, 13ने, 14ला 1ने, 7ने, 14ने मूळ संख्या होईल का रे, ते नाही होणार. मला सांगा मूळ संख्या डोक्यात आल्यासारख्या वाटत आहे का, हा तसंच येते. पा लक्षात घ्या. तर हे 13 कोण झाली सांगा, मूळ संख्या झाली, बरोबर आहे. 13 कोण झाली, मूळ संख्या झाली. आता 15ला परत 1ने, 3ने, 5ने, 15ने असे भाग चालले ना, म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या नाही. 16ला 1ने, 2ने, 4ने, 8ने, 16ने मूळ संख्याने. 17ला 1ने आणि 17ने, म्हणून ती 17 कोण आहे सांगा, मूळ संख्या आहे, ठीक आहे. 18ला 1ने, 2ने, 3ने, 6ने, 9ने, 18ने मूळ संख्या नाही. 19ला 1ने आणि 19ने, म्हणून 19 कोण आहे सांगा, मूळ संख्या आहे. मुद्दा समजला का, सिंपल कंटेंट आहे. आता डेफिनेशन तुमच्या डोक्यात येईल. ज्या संख्यांना 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. लक्षात घ्या. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून झाली, 1 पासून झाली, बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो, आता ऐका. इथे मूळ संख्या डोक्यात झाल्या, सेट झाल्या मूळ संख्या डोक्यामध्ये, बरोबर आहे. ज्या संख्यांना 1ने आणि काय सांगा त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना काय म्हणून सांगा, मूळ संख्या असे म्हणतात. असे आपण लक्षात घेऊ. ओके आहे का एवढं, ठीक आहे. इथपर्यंत आपण शिकलो. आपण मूळ संख्या कशाला म्हणतात ते तुम्हाला काय म्हणून सांगा सांगितलं. उद्याचा जो कंटेंट आहे तो आपण काय सांगा
म्हणजे उद्या कंटिन्यू करणं सुरू करू. ठीक आहे. चला, काही अडचणी असल्या शिकवलं त्याबद्दल तर काय सांगा, विचारा. काही जर समजा कळलं नाही, व्हिडिओ यूट्यूबला येईल तर तो काय सांगा बघा, तो रिकॅप करून पहा, तुम्हाला काय सांगा दिसेल. बरोबर आहे. ठीक आहे.